महिना सुरू होताच सोन्याच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. सोन्याचा अखेर खरा भाव जाहीर झाला. होय, तुम्हाला कदाचित भरोसा बसणार नाही, पण आत्तापर्यंतचे सगळे भाव खोटे होते. आज सकाळी सोन्यामध्ये 2,500 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीही काहीशी वधारली होती. पण जेव्हा सरकारने सोन्याचा खरा भाव जाहीर केला, तेव्हा लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर भरोसाच बसला नाही. जे सोनं 1 लाखाच्या वरती गेलं होतं, तो सोन्याचा खरा भाव तो नव्हताच. सोन्याचा खरा भाव भलताच निघाला. तुम्ही जर आजचा सोन्याचा खरा भाव जर बघितला तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण की लोकांना दररोज सोनं 1,40,000, 1,50,000, 1,60,000 अशी बघायची सवय आहे. पण सोन्याचा हा खरा भाव अजिबात नव्हता. सोन्याचा कृत्रिम फुगा फुगवला होता आणि त्यामुळे सोन्याचा भाव इतका वाढला होता. ही माहिती आता अधिकृतपणे जाहीर झालीय आणि हा फुगा अखेर सरकारने फोडला. आज सकाळी सोन्यामध्ये वाढ झाली होती. लोक नाराज झाले होते, पण तेवढ्यात दिल्लीतून एक आदेश आला. तो आदेश होता खरा भाव जाहीर करण्याचा, आणि 5 मिनिटांपूर्वी सोन्याचा खरा भाव जाहीर झाला. तुम्ही जर आजचे सोन्याचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे खरे भाव जर पाहिले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, कारण की तब्बल 50% भाव वाढवले होते आणि तेच खरे भाव 50% वजा करून आता समोर आलेले आहेत. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण सरकारने मार्च महिन्यामध्ये 2 ठिकाणी गुप्त पडताळणी केली आहे. गुप्त छापे मारले आहेत आणि त्या छाप्यांमध्ये अशा काही गोष्टी उघडकीस आल्या ज्याच्यामुळे सोन्याचा खरा भाव समोर आलेला आहे. तुम्ही जर आज कुठेही सोनं खरेदी करायला गेले तर खरा भाव कोणता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमची कदाचित मोठी लूट होऊ शकते, कारण की तुम्हाला खोट्या भावाने सोनं विकलं जाऊ शकतं. एका रात्रीत सरकारने सगळा निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे इथून पुढे सोन्याचा भाव आता फिक्स होणार आहे. मग काय आहे सोन्याचा खरा भाव? खरा भाव कसा ओळखायचा? सरकारने कोणता सोन्याचा भाव आता नवीन जाहीर केलेला आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, जर तुम्ही व्हिडिओ मध्येच सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होईल, कारण की तुम्ही कुठेही जरी गेले तर तुम्हाला कदाचित खोट्या भावाने सोनं दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे कदाचित तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण खरा भाव नेमकं काय आहे, खोटा भाव कसा ओळखायचा, काय सरकारने निर्णय घेतलेला आहे, आजचे ताजे खरे भाव काय आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोतच. त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांशी आमच्या टीमने संपर्क केलाय आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आणि कधी विकायचं याची माहितीही त्या तज्ज्ञांच्या तोंडून आलेली माहिती तुम्हाला समजणार आहे. जर तुम्हाला सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये नुकसान होऊ द्यायचं नसेल आणि तुम्हाला खरा भाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोने चांदीच्या संदर्भातली अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. सोन्याचे भाव खोटे ठरले. खरा भाव पहिल्यांदा जाहीर झाला. काय आहे तो खरा भाव? खरा भाव कसा ओळखायचा? चला जाणून घेऊया डिटेल माहिती. पहा, जसं आपल्याला माहिती आहे, भावाची माहिती आपण काय करतो, सकाळी उठतो, इंटरनेटवर पाहतो किंवा टीव्हीला पाहतो आणि मग ठरवतो सोनं घ्यायचं की नाही. तुम्हाला माहित आहे का, जे भाव तुम्ही पाहिले, जे न्यूजवर दिसले, ज्या भावाने तुम्ही सोनं विकत घेतले, ते खरंच खरे होते का ते वाढवले होते? पहा, गेल्या अनेक महिन्यांपासून सोनं 1,80,000ला शिवून आलंय आणि अजूनही सोनं हे 1,40,000च्या खाली गेलेलं नाहीये. मग इतके भाव अचानक कसे काय वाढले? काय कारण आहे इतके भाव पटापट वाढायचं? लोक तर सोनं घेत नाहीयेत. जेव्हापासून भाव वाढले तेव्हा लोकांची एवढी गर्दी दिसत नाहीये, मग भाव कसे काय वाढतायत? तर यासाठी सरकारने एक पडताळणी केली. खरं तर याची सुरुवात झाली होती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका टीमने मोठ्या बाजारपेठेमध्ये तपास सुरू केला. मोठ्या बाजारपेठांमध्ये अधिकारी साध्या कपड्यात फिरत होते. ही पहिली पडताळणी होती. या पडताळणीमध्ये समजलं की भाव वाढवण्यामागचं कारण काय आहे, कोण आहे याच्या पाठीमागे. या पहिल्या पडताळणीमध्ये काय सापडलं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की सर्वसामान्य लोकांना माहितीच नाही भाव कसे वाढतात. पण यानंतरची दुसरी पडताळणी काल झालेली आहे आणि त्या पडताळणीनंतरच खरा भाव जाहीर झाला. पहिल्या पडताळणीमध्ये जेव्हा ही गुप्त चौकशी झाली तेव्हा अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वसामान्य लोकांना काहीच माहिती नव्हतं, पण पडद्यामागे एक मोठं रॅकेट काम करत होतं. या रॅकेटमध्ये काही मोठे साठेबाज आणि नफेखोर सामील होते. या लोकांनी काय केलं होतं? त्यांना माहीत होतं की जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होणार आहे. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी युद्ध सुरू होण्याआधीच किलोमध्ये सोनं खरेदी करून आपल्या खासगी लॉकरमध्ये दाबून ठेवलं होतं.
जेव्हा बाजारात सोन्याचा पुरवठा कमी झाला तेव्हा या नफेखोरांनी संगनमताने भाव वाढवायला सुरुवात केली. जेव्हा सामान्य माणूस सोन्याच्या दुकानात जायचा तेव्हा त्याला सांगितलं जायचं की सोनं मागेच महागलंय. पण खरं सत्य हे होतं की या लोकांनी सोन्याचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली होती. सरकारने जेव्हा जीएसटीच्या नोंदी आणि जुन्या पावत्या तपासल्या तेव्हा लक्षात आलं की एका दिवसात काही शहरांमध्ये शेकडो किलो सोन्याची ब्लॅकमध्ये विक्री झालीय. मग सोन्याचे रेट का वाढत होते हे पाहण्यासाठी थेट धाडी टाकण्यात आल्या. देशातल्या 500 ठिकाणी धाडी टाकल्या आणि तिथे सापडल्या सोन्याच्या विटा काही टनांमध्ये, आणि ज्यामुळे हे भाव प्रचंड वाढले होते. आता हे तर सिद्ध झालं. आता पुढे खरे भाव जाहीर होणार होते. आता तुम्ही म्हणाल, सकाळी का भाव वाढले? ती त्या नफेखोरांची शेवटची धडपड असून ते भाव पूर्णपणे बनावट आहेत. सरकारने आता सोन्याचा दर स्वतः ठरवायला सुरुवात केली असून या काळ्या बाजाराचा कणाच मोडलाय. आम्ही अशा 100 अनुभवी जाणकारांची चर्चा केली ज्यांनी 50 वर्षे हा बाजार पाहिलाय. त्यांच्या मते लोकांना भीती दाखवून सोनं महाग विकणं ही या व्यापाऱ्यांची जुनीच चाल आहे, जी आता उघडी पडलीय. तज्ज्ञांच्या मते आता सोन्याचे भाव 2 प्रकारे कोसळणार आहेत, त्यामुळे घाई करू नका. पहिला मोठा अंदाज असा की जप्त केलेलं सोनं बाजारात आलं तर भाव थेट 56,000 रुपयांपर्यंत खाली येईल, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसेल. दुसऱ्या अंदाजानुसार ऐतिहासिक मंदी आली तर सोनं 85,300 ते 91,400च्या दरम्यान स्थिर होईल. एकूणच काय तर सोन्याचा हा खोटा फुगा फुटला असून लवकरच 18, 22 आणि 24 कॅरेटचे खरे आणि स्वस्त दर तुमच्या समोर येतील. आता 1.5-2 लाखाचं टेन्शन सोडा, कारण सोनं लवकरच तुमच्या आवाक्यात येणार आहे. आता सर्वात आधी आपण चांदीचे भाव पाहतोय. चांदीचे जर आजचे भाव बघितले तर ते 238 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी 2,380 रुपये आणि 1 किलोसाठी चांदी 2,38,000 रुपये आहे. आता तेच जर आपण सोन्याचे 18 कॅरेटचे भाव बघितले तर ते आहे एका ग्रॅमसाठी 11,408 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट 1,14,080 रुपये. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा जर एका तोळ्याचा रेट आपण जर बघितला 10 ग्रॅमचा, तो आहे 1,49,000 रुपये. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोनं 14,900 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा जो भाव अतिशय महत्त्वाचा असतो, कारण की दागिनेच याच्यामध्ये बनवले जातात. त्याचा भाव आहे 1,35,420 रुपये. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 13,542 रुपये. आता हे सोने आणि चांदीचे भाव आहे. आता या भावामध्ये आज निश्चित थोडीशी वाढ त्या ठिकाणी दिसून आलेली आहे, पण काही अंदाज आल्यामुळे कदाचित यामध्ये संध्याकाळपर्यंत घसरण होऊ शकते असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं आहे. कारण की युद्ध परिस्थिती पुन्हा एकदा आता याच्यामध्ये वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे डॉलर पुन्हा एकदा त्या ठिकाणी भाव वाढू शकतात आणि ज्यामुळे त्याचा परिणाम सोन्यावर होऊ शकतो. तर तुमचं काय मत आहे? सध्याचा भाव योग्य आहे का? सध्याची जी वाढ होत आहे ती कृत्रिम आहे की नैसर्गिक आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.